हॅलो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला दुपारचं जेवण काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच. एकदम मस्त साधी सोपी एकदम छान भन्नाट साधार स्टाईलचा डाळ कांदा बनवूया आपण. चला. मग मी काय केलं, तेल गरम केलं, लसणाची फोडणी दिली, त्याच्यामध्ये भरपूर 4 ते 5 कांदे बारीक चिरून घेतले, ते घातले. मस्त बटाटा घेतला एक आणि मस्त छान परतून घेतला. त्याच्यामध्ये टोमॅटो घातले, ते छान परतले आणि मग डाळ भिजत ठेवलेली ती घातली. लाल तिखट, धना जिरा पावडर, हळद, गरम मसाला आणि मीठ घातलं. छान दणदण उकळी आलेलं पाणी घातलं आणि कोथिंबीर घालून आपलं डाळ कांदा शिजायला ठेवून दिला आहे. तर मग म्हटलं चला आपण काकडीची कोशिंबीर करून दाखवूया तुम्हाला. एकदम छान मस्त लागतं, तुम्ही नक्की करून बघा. आता उन्हाळाही आहे त्यामुळे तुम्ही ही कोशिंबीर तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करून घ्या. काकडी खिसली, त्याच्यामध्ये काळं मीठ, चिली फ्लेक्स आणि आपलं कोथिंबीर, हिरवी मिरची घातली आणि दही घातलं. छानपैकी मस्त एकजीव केलं सगळं आणि आपलं साधं मीठही घालायचं आहे थोडंसं. मग मी जिऱ्याची पावडर घातली वरून आणि लाल तिखट घातलं. झाले आपली कोशिंबीर रेडी. किती सुंदर दिसते बघा. आणि मग मी आपलं ताट वाढलं घेतलं जेवायला. डाळ कांदा वाढलेला आहे, आपलं कोशिंबीर घेतली, मेथीची भाजी बनवली होती, भात घेतला, भाकरी घेतली. तुम्ही हा डाळ कांदा तुरीच्या डाळीचा, मुगाच्या डाळीचा किंवा मसूरच्या डाळीचा सेम पद्धतीने बनवू शकता. आमच्या सातारा साईडला खूप फेमस आहे आणि इतकं छान लागतं. खरं सांगते, तुम्ही बोंबील बटाटा खाणारा माणूस हे डाळ कांदा खाल्ल्यावर बोंबील बटाट्याचं आमटी खायला विसरून जाणार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसं दिसतंय ताट. आणि खूप छान टेस्टी लागतं. मग आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि नक्की बनवून बघा आणि जाता जाता खाऊन जावा. करा बघू.